नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण SYBAमध्ये सर्वात पहिलं जे व्हिडिओ लेक्चर पाहिलं त्यामध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र अर्थशास्त्र 1 या विषयाचे ऑनलाईन लेक्चर जे झाले होते त्याची समरी आपण पाहिलेली आहे। त्यानंतर आपण दुसरा जो विषय आहे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये दुसरा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे इको 4 पब्लिक फायनान्स सार्वजनिक आयव्यय या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे। आणि या विषयामध्ये आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वात प्रथम या विषयाचा अभ्यासक्रम पाहिला। या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणं आहेत। या 4ही प्रकरणांचा अभ्यासक्रम आपण लिहून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण या विषयाचं सर्वात पहिलं जे प्रकरण आहे सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ म्हणजे सार्वजनिक आयव्ययाची ओळख आपल्याला जी असणार आहे ती या प्रकरणामध्ये असणार आहे। या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये सार्वजनिक आयव्यय यालाच राजस्व असं देखील म्हटलं जातं। म्हणजेच राजस्व किंवा सार्वजनिक आयव्यय हा अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे। पूर्वी राज्याचं कार्यक्षेत्र अत्यंत मर्यादित होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना सर्वमान्य झाल्यामुळे सरकारच्या कार्याची संख्या सतत वाढत आहे। या कार्याला किंवा या कार्यावर सरकारला सतत खर्च करावा लागतो। हा खर्च भागवण्यासाठी सरकारला विविध मार्गांचा अवलंब करून उत्पन्न मिळवावं लागतं। सरकारचा खर्च आणि मिळविण्यात येणारे उत्पन्न याचा समाजाच्या आर्थिक जीवनावर परिणाम होत असतो। केवळ उत्पन्न मिळवणे हे सरकारचं उद्दिष्ट नसून त्याद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे इत्यादी उद्दिष्ट पूर्ण करता येतात। म्हणजे सार्वजनिक आयव्ययाचा समाजाच्या आर्थिक जीवनाशी जवळचा संबंध आहे, निकटचा संबंध दिसून येतो। म्हणजे सार्वजनिक आयव्यय याचा अर्थ काय तर केंद्र, राज्य व स्थानिक सरकारांचं उत्पन्न व खर्च आणि त्यांच्या बाबतीतील तत्त्वे यांचा अभ्यास होय। या सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भात आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय हे पाहण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाच्या काही व्याख्या पाहिल्या। त्यामध्ये सर्वात पहिली व्याख्या जी होती ती म्हणजे डॉक्टर डाल्टन यांची। यामध्ये सार्वजनिक आयव्यय याचा संबंध सार्वजनिक सत्तेच्या उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यांमधील समायोजनाशी आहे। म्हणजेच काय तर सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारचं उत्पन्न आणि खर्च आणि त्याचबरोबर सरकारचं उत्पन्न ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस त्या उत्पन्नातून सरकार जनतेवरती समाजावरती खर्च करत असतो। त्यावेळेस समाजाचं त्यांच्याशी असलेलं जे समायोजन आहे या सगळ्याचा समावेश सार्वजनिक आयव्ययामध्ये होतो। त्यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहिली ती म्हणजे बेस्टेबल यांची। यामध्ये सार्वजनिक आयव्यय हे देशाच्या सार्वजनिक सत्तेचा खर्च व उत्पन्न आणि त्यांचे परस्पर संबंध आणि वित्तीय प्रशासन व नियंत्रण यांच्याशी संबंधित आहे। म्हणजे यामध्ये देखील तेच सांगितले की सरकारचा खर्च, उत्पन्न आणि त्याचबरोबर सरकारचा समाजाशी असणारा संबंध त्यामध्ये वित्तीय प्रशासन आणि त्याच्यावरचं नियंत्रण कसं आहे या संबंधित सार्वजनिक आयव्यय आहे। त्यानंतर तिसरी व्याख्या जी पाहिली ती म्हणजे प्राध्यापक फिनले शिरास यांची। सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे, निधी उभारणे या बाबतीतील तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय। म्हणजे ज्यावेळेस सरकार निधी खर्च करतो त्यावेळेस सरकार निधी खर्च करत असताना सरकारला निधी उभारावाही लागतो। ते उत्पन्नाच्या सहाय्याने सरकार निधी उभारत असतं। म्हणजे या सगळ्याचा अभ्यास हा सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो। त्यानंतर शेवटची व्याख्या आपण पाहिली होती ती म्हणजे PE टेलर यांची। वित्तीय धोरणे व वित्तीय समस्यांशी संबंधित असणारे वित्तीय शास्त्र म्हणजे सार्वजनिक आयव्यय। आता यामध्ये सरकारला मिळणारं उत्पन्न, सरकारचा खर्च हे सगळं वित्तीय प्रशासनाच्या बाबतीतला विचार आहे। त्यामध्ये वित्तीय धोरणं देखील आले, काही वेळेस वित्तीय धोरण आणि त्याचबरोबर वित्तीय समस्या देखील येतात। या सगळ्यांचा अभ्यास करणारं हे एक वित्तीय शास्त्र आहे। म्हणजेच सार्वजनिक आयव्यय ज्याला आपण म्हणतो ते म्हणजेच वित्तीय धोरण आणि वित्तीय समस्यांशी संबंधित असणारं वित्तीय शास्त्र आहे असं PE टेलर यांचं म्हणणं आहे। आता ह्या ज्या व्याख्या पाहिल्या यानंतर आपण सार्वजनिक आयव्यय जे आहे त्या सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहिलं। सार्वजनिक आयव्यय हे कशा स्वरूपाचं आहे। सार्वजनिक आयव्यय ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे। हे आपण मगाशीच म्हटलं की अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे।
तिला राजकोषीय व्यवहार असं देखील म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने सरकार उत्पन्नाची उभारणी कशी करते, ती कशा प्रकारे खर्च करते, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास जुन्या अर्थशास्त्रापासून ते आधुनिक अर्थशास्त्रापर्यंत आढळून येतो. पूर्वीच्या काळी सरकार म्हणजेच पूर्वीच्या काळी जे आत्ता सरकार आहे तसं सरकार नव्हतं, तर त्या काळी राजेशाही जी पद्धत होती ती. पूर्वीच्या काळी जे सरकार होतं ते राजेशाही पद्धतीमध्ये अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ठेवण्यासाठी खर्च केला जात असे. पण आत्ता जर विचार केला तर समाजाच्या कल्याणासाठी विविध योजनांवर पैसा खर्च केला जातो. कारण आत्ताची जी संकल्पना आहे ती म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण मान्य केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप जे आहे ते सध्याच्या काळामध्ये बदललेलं आहे, कल्याणकारी राज्याचं झालेलं आहे. कौटिल्याच्या काळामध्ये जर बघितलं तर या शाखेकडे उत्पन्न उभारण्याचं साधन म्हणून पाहिलं जात होतं. पण आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक सामाजिक न्यायाचं महत्त्वाचं साधन म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये अंदाजपत्रकाचा अभ्यास केला जातो. अंदाजपत्रकामध्ये सरकारचं उत्पन्न, खर्च यांचा संबंध दर्शवला जातो. अलीकडच्या काळामध्ये सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारच्या कर्जाचा देखील समावेश केला जातो. पूर्वीच्या काळी कराकडे फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जायचं, पण आज जर बघितलं तर ते उत्पन्नाचं साधन तर आहेच, पण इतर उद्दिष्टांची पूर्तता करण्याचं साधन देखील ते आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चालाही सार्वजनिक आयव्ययामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कर्जाला देखील यामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. हे झालं आपण अभ्यासलेलं सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप. त्यानंतर आपण सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भात सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहिली. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये कशाचा समावेश होतो. अगदीच आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय पाहिलं, त्याच्या व्याख्या पाहिल्या, त्यावरूनच आपल्याला सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती समजून येते. त्यामध्ये कशाचा समावेश होतो. सर्वात पहिला जो समावेश होतो तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. सार्वजनिक उत्पन्नाला सार्वजनिक प्राप्ती किंवा महसूल असं देखील म्हटलं जातं. कर, शुल्क, दंड आणि सार्वजनिक उपक्रमातून होणारी व्यापारी प्राप्ती हे सार्वजनिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर आकारणीच्या कसोट्या, तत्त्व, विविध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, त्यानंतर कराघात, करभार, कर संक्रमण, कर आकारणीचे परिणाम, त्याचबरोबर कर चुकवेगिरी या सगळ्या समस्या ज्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक उत्पन्नाचा समावेश होताना दिसून येतो. त्यानंतर दुसरा आहे सार्वजनिक खर्च. त्यालाच आपण सार्वजनिक व्यय असं देखील म्हणतो. आता यामध्ये सार्वजनिक खर्चाचा जर विचार केला तर सरकारला जनतेच्या कल्याणाची जबाबदारी पूर्ण करायची असते. त्या हेतूने जो विविध प्रकारचा सरकार खर्च करत असतो त्या खर्चाशी निगडीत वेगवेगळे सिद्धांत आहेत. या सगळ्या सिद्धांताचा विचार यामध्ये केला जातो. सरकारच्या कार्यामध्ये दिवसेंदिवस सतत वाढ होत आहे. त्यामुळे राजस्वात सार्वजनिक व्ययाचे म्हणजे सार्वजनिक खर्चाचे महत्त्व देखील वाढत गेलेले दिसून येते. सार्वजनिक व्ययाचे म्हणजे सार्वजनिक खर्चाचे अर्थव्यवस्थेवर जे परिणाम होतात त्याचे व सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण या सगळ्याचा विचार यामध्ये केला जातो. म्हणजेच या ठिकाणी सार्वजनिक खर्च जो आहे तो सार्वजनिक निधीच्या खर्चाची तत्त्वे आणि समस्या यांच्याशी संबंधित आहे. यामध्ये खर्चाचे वर्गीकरण, खर्चाच्या कसोट्या व तत्त्वे, खर्चाचा उत्पादन, रोजगार, उत्पन्न विभागणी, स्थैर्य व वृद्धी यांच्यावर झालेला परिणाम, त्यांचा सार्वजनिक खर्चाच्या आकृतिबंधातील बदल या सगळ्यांचा अभ्यास सार्वजनिक खर्चामार्फत सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. सुरुवातीचा जर विचार केला तर केवळ सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च याचाच समावेश हा सार्वजनिक आयव्ययामध्ये होत होता. परंतु नंतर जर आपण बघितलं तर सार्वजनिक कर्जाचा देखील त्यामध्ये समावेश केला गेला. जेव्हा सरकारचं उत्पन्न खर्चापेक्षा कमी असतं तेव्हा ज्या वेळेस जास्तीचा जो खर्च करावा लागतो
तो खर्च भागवण्यासाठी सरकारला लोकांकडून कर्ज घ्यावं लागतं, त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जातं. या अभ्यास घटकामध्ये सार्वजनिक कर्ज जे आहे त्या सार्वजनिक कर्जाचे स्रोत कोणते आहेत, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, सार्वजनिक कर्जात वाढ होण्याची कारणे, सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन कसं केलं जातं, सार्वजनिक कर्जाचं उत्पादन जे आहे ते उत्पादन, उपभोग, उत्पन्नाची वाटणी आणि अर्थव्यवस्था यांवरील त्याचा परिणाम, सार्वजनिक कर्जाचा जो भार आहे तो, त्याचबरोबर सार्वजनिक कर्जाची परतफेड कशी केली जाते, या सगळ्यांचा अभ्यास सार्वजनिक कर्जाच्या माध्यमातून केला जातो आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये या सार्वजनिक कर्जाचा समावेश केला जातो. यानंतरचा जो घटक आहे तो आहे वित्तीय प्रशासन. वित्तीय प्रशासनाचा जर हेतू पाहिला तर वित्तीय प्रशासनाचा हेतू हा सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती, सार्वजनिक खर्च व सार्वजनिक कर्जाच्या प्रक्रिया आणि व्यवहारांचे नियंत्रण हा आहे. वित्तीय प्रशासनाच्या व्याप्तीत सार्वजनिक पैसा गोळा करणे आणि जो पैसा गोळा झालेला आहे तो पैसा खर्च करणे, त्याचबरोबर योग्य प्रकारे आखलेल्या योजनेस अनुसरून खर्चाचा समन्वय, त्याचबरोबर सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन करणं, सरकारच्या वित्तीय व्यवहारांवरील सर्वसाधारण नियंत्रण राखणं, या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. याचाच अर्थ ज्यावेळेस सरकारला उत्पन्न प्राप्त होतं ते उत्पन्न खर्चाच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस ते खर्च केलं जातं त्यावेळेस त्याचं योग्य आखणी करणं, ते कशा प्रकारे खर्च करायचं आहे, त्याचबरोबर सरकारला खर्च करत असताना उत्पन्न जर कमी पडायला लागलं तर सार्वजनिक कर्ज उभारावं लागतं. त्यावेळेस त्या कर्जाची उभारणी केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, कशा प्रकारे नियंत्रण आणायचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचा समावेश हा वित्तीय प्रशासनामध्ये होतो. आणि त्याचबरोबर अर्थसंकल्प तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं, या सगळ्याचा समावेश हा वित्तीय प्रशासनामध्ये होतो आणि या वित्तीय प्रशासनाचा अभ्यास हा सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो. त्यानंतरचा घटक जो आहे तो आहे वित्तीय किंवा राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी. म्हणजे शासनाच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय किंवा वित्तीय धोरण असं म्हटलं जातं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये RBI मार्फत मौद्रिक धोरण राबवलं जातं. RBI मार्फत जे मुद्रा धोरण राबवलं जातं त्याला शासनाने जे राबवलेलं वित्तीय धोरण आहे त्या वित्तीय धोरणाच्या सहाय्याने मदत करून आपल्या देशामध्ये आर्थिक स्थैर्य, जलद आर्थिक विकास यासारखी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच जे मुद्रा धोरण आखलेलं आहे त्या मुद्रा धोरणाला राजकोषीय धोरणाने मदत केली जाते, त्याचं सहाय्य होतं आणि त्याच्या सहाय्याने आपल्या देशामध्ये कुठेतरी आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर शासनाचं हे जे वित्तीय धोरण आहे, राजकोषीय धोरण जे आहे ते अर्थसंकल्पातून जाहीर केलं जात असतं. अंदाजपत्रक जे तयार केलं जातं त्यातून जाहीर केलं जातं. त्यामुळे हे धोरण ज्यावेळेस जाहीर केलं जातं त्यावेळेस महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वावर ते आखलं गेलेलं असतं. त्याचबरोबर शासकीय आयव्ययाचा परिणाम अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, उत्पादन, किमती व इतर आर्थिक बाबींवर कसा होतो या सगळ्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजेच वित्तीय धोरणाच्या अंतर्गत आपण सार्वजनिक आयव्ययामध्ये याचा अभ्यास हा केला जातो. त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे आर्थिक स्थैर्य आणि वृद्धी. सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासामध्ये आपण चलनवाढ, चलनघट, किमतीमध्ये किंमत पातळी जी आहे त्या किमतीमध्ये कुठेतरी स्थैर्य निर्माण करणं, पूर्ण रोजगार प्रस्थापित करणं, अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होणं, अर्थव्यवस्थेची वृद्धी करणं, जनतेचं कल्याण साध्य करणं, या सगळ्या संबंधित वित्तीय धोरणांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक वाढ ह्याचा तर समावेश होतोच आहे, परंतु आर्थिक स्थैर्य जो घटक आहे म्हणजेच आर्थिक स्थिरीकरण ही अगदी अलीकडील काळामध्ये असलेली गोष्ट आहे. म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये याचा समावेश वित्तीय धोरणामध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये जर बघितलं तर आर्थिक स्थिरीकरण करणं हे देखील महत्त्वाचं आहे. कुठेतरी आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतासारख्या देशामध्ये फार काही करण्यासारखं आहे, यामध्ये केलं जाऊ शकतं. परंतु यामध्ये आर्थिक स्थैर्य राबवण्यासाठी, आर्थिक वृद्धी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धोरणं जी आहेत ती धोरणं आखावी लागतात. ती आखणे, त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी करणे, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा
यामध्ये केला जातो. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये आपल्या देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणं, आर्थिक वृद्धी करणं आणि त्यासाठी आवश्यक असणारी धोरणं राबवणं, या सगळ्यांचा धोरणं राबवणं, धोरणं आखणं, त्यांची अंमलबजावणी करणे, या सगळ्यांचा समावेश होतो. यावरून सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला दिसून येतं की सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च यांचाच समावेश होतो असं नाही, तर सार्वजनिक उत्पन्न, खर्च याच्यासोबतच सार्वजनिक कर्ज, वित्तीय प्रशासन, वित्तीय आणि राजकोषीय धोरण, आर्थिक स्थैर्य, आर्थिक वृद्धी या सगळ्यांचा समावेश हा सार्वजनिक आयव्ययामध्ये होतो. शनिवारपर्यंत आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये इथपर्यंतचाच भाग अभ्यासलेला होता. या पुढील ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण जे अभ्यासणार आहोत ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे.